अगं माय अर्चना काय करायली तू? करायला लागली अर्चना कुटाणा. काय करायचं, सासूबाई सांगतात का लगेच करावंच लागतं. अगं दिवसभर कुटाणाच करीत राहते का काय तू? दिवसभर कुटाणा. या किचन पासून काय हालायला जमाना. सासूबाई ऑर्डर सोडतात. माझ्या आत्याच आहे तर हे बनवायचं म्हणजे बनवावंच लागतं. ते लय त्यांना खायचं चटकाय बघा. असं काय म्हणून राहिली का तू? हा तू नाहीच का खायची? तू नाही होय खायची? एवढंसं घास खायला हो थोडस. एवढं सांग मी काय पाठीवर खायला लागली वा ग वा. बरं माझं एवढीवर टाकायला लागली. सगळं करावंच लागतं वा ग हे वा. बघा करून ठेवलं इथं थापायला. आता एवढ्या लोकांचं 10 जणांचं जेवण बनवायचं तेवढा वेळ लागणारच. शेपूची भाजी बनवली बघा इकडं. अगं अर्चना डाळ पण बनवली बघा. भात बनवलेला आहे आणि हे बनवते पाटवडी, कोण म्हणते त्याला आदनवडी, आणखीन काय काय कोण कोण सगळं. तू म्हणली होती तुमच्या भाषेत बोलते, आता बोल की बाया. ते म्हणून नाही येत. या आदनवड्याच बोलते त्या. आदनवड्या. गावाकडे राहून तुला काही आहे ना म्हणलं काय म्हणावं ग तुला? नाही बाबा आपल्याला. हे बघा असं हे ना असं काप करून घेते असं मी मस्त एकदम भारी टेस्ट लागते बरं का. सांगतात त्या पण आम्हाला पण खायला भेटतं त्यांच्यामुळं. म्हणजे गावरान पद्धतीच्या सगळ्या भाज्या फॅन्सी पण भेटतं आणि हे पण भेटतं. जरी सांगितलं तर आम्हाला असंच मी व्हिडिओसाठी बोलते बरं का. मला करायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं. या मंडळी तुम्ही पण आणि खायला खायला घालायला पण आवडतं. दिवसभर हिचा कुटाणा चालू असतंय सारखं आपलं हे करते बनवून पण ठेवलेलं आहे. दे मस्त की आहे मला ना? दे. खोबरं किसून टाकलं होतं ह्याच्यावर एकदम भारी लागता. हा आणि झणझणीत रस्सा बनवलेला आहे. आणि जेव्हा मागायला लागले लगेचच. काय दिली बाई तेवढं, दिली. झालं लय भारी झाली बरं का. हा भजी नाही टेस्टला भारी झालेत, एकदम भारी झालेले आहेत.